धावड्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिलं सुरक्षा रक्षणाचे धडे। भोकरदन तालुक्यातील धावडा येथे आज दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोषजी माने यांच्या आदेशानुसार धावडा येथे रावसाहेब पाटील दानवे माध्यमिक आश्रमशाळा, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच रावसाहेब पाटील दानवे प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांसाठी सुरक्षा मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात पोलीस हवालदार प्रकाश शिनकर, पोलीस ठाणे पारद यांनी विद्यार्थ्यांना गुड टच, बॅड टच, पोक्सो कायदा, विद्यार्थ्यांमध्ये छुप्या पद्धतीने वाढणारी व्यसने, मोबाईलचे फायदे व तोटे, सायबर फसवणूक, ताणतणाव व्यवस्थापन तसेच अपघात प्रतिबंध याबाबत सखोल व समजेल अशा भाषेत मार्गदर्शन केले। शाळेत जाताना येताना किंवा एकटेपणात कोणीही विनाकारण त्रास देत असल्यास किंवा पाठलाग करत असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे अशी स्पष्ट सूचना देण्यात आली। अशा तक्रारींवर विनाविलंब कायदेशीर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले। यावेळी माननीय पोलीस अधीक्षक जालना, माननीय अपर पोलीस अधीक्षक जालना यांनी प्रकाशित केलेला सुरक्षा मंत्र आधुनिक जगात एक पाऊल पुढे या पुस्तकातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी महत्त्वाचे मुद्दे विद्यार्थ्यांना वाचन करून आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले। कार्यक्रमाच्या शेवटी हे सुरक्षा मंत्र पुस्तक विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले। विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी धार्मिक व प्रेरणादायी साहित्याचे वाचन, विशेषतः संत ज्ञानेश्वरीचे नियमित वाचन, श्रवण, महापुरुषांच्या चारित्र्यांचे अध्ययन तसेच मैदानी खेळांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले। अभ्यास सुरू करण्यापूर्वी दररोज किमान एक अध्याय वाचण्याचा सल्ला देण्यात आला। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये बंधुप्रेम, सद्विचार, संयम व सकारात्मक जीवनदृष्टी विकसित होते असे सांगण्यात आले। सोबतच पालकांनी आपल्या मुलांच्या प्रगतीकडे बारकाईने लक्ष ठेवावे, मोबाईलचा अतिवापर टाळावा, मुलांनी नेहमी सत्य बोलावे याची सवय लावावी असे आवाहन करण्यात आले। कोणीही चुकीच्या पद्धतीने जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्यास निर्भयपणे आई-वडील, शिक्षक किंवा पोलिसांना कळवावे। तात्काळ मदतीसाठी 112 पोलीस स्टेशन किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या फोनवर संपर्क साधण्याच्या सूचना देण्यात आल्या। कार्यक्रमात शाळेतील एकूण 1275 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेतील सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत ठेवण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या। शाह न्यूज मराठीसाठी न्यूज रिपोर्टर राजू शहा, जालना।